त्यावेळेला बाळासाहेबांबरोबर मी पंगा घेतला. कारण बाळासाहेब मला म्हणायचे लखोबा लोखंडे, लखोबा लखोबा लखोबा. काय लखोबा म्हणजे लखोबा लोखंडे तो मी नव्हेच मध्ये तो सगळ्यांना फसवतो. निपाणीचा तंबाखूचा व्यापारी लखोबा लोखंडे. आता म्हटलं आता आपण बघितलं काहीतरी आता बाळासाहेबांना बोलूया काय. आणि मी मला कल्पना काय बोललो मी. तुम्ही एक नाव दिलं त्यांना. काय नाव दिलं. टी बाळू. टी बाळू. आता लोक म्हणे टी बाळू काय. म्हटलं व्ही शांतारामचं शांताराम वनकुत्रे, व्ही शांताराम. तसंच आपले ते एक संगीतकार होते सी रामचंद्रन. तसं ठाकरेचे टी आणि बाळासाहेब. आता त्याच्यामुळे लोकांमध्ये एक करा आपण भांडू शकतो शिवसेनेवर. शिवसेनेचा आणि बाळासाहेबांचा दबदबा असा होता, हिंमतच नव्हती कोणाची बोलायची. तुम्हाला माहिती आहे वन मॅन आर्मी लढलो मी. काय म्हणजे 85ला जेव्हा शिवसेनेचा आमदार होतो त्यावेळेला सुद्धा वन मॅन आर्मी. फार एकदम बेळगाव कारवारपासून तर सगळ्या गोष्टीवर 256 भूखंडांचं श्रीखंड वगैरे सगळं सगळं माहिती आहे तुम्हाला. किती वेळा बाहेर काढलं मला. आणि त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाचा विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर सुद्धा अगदी जीव घेणं हल्लाच झाला माझ्यावर. त्याच्यातून बचावलं. खोट्या केसेस झाल्या माझ्यावर, त्याच्यातून निघालो. आणि मग काँग्रेस एवढी फॉर्ममध्ये आली की मी नक्की मुख्यमंत्री होणार होतो. कारण तुमच्या काही पत्रकारांनी विचारलं इथं पवारसाहेबांना गाडीत काँग्रेसचं सरकार येणार, कोण होणार. पवारसाहेबांना कोण, भुजबळशिवाय कोण आहे. मला अजून आहेत ते पत्रकार. कारण बाकीचे कोण काही बोलतच नव्हते, घाबरतच होते सगळे शिवसेनेला. आणि मग ऐन वेळेला 7-8 महिने असताना निवडणुकीला पवारसाहेबांना काढलं. एक काँग्रेसचे 2 काँग्रेस झाले आणि मी पवारसाहेबांबरोबर गेलो. आणि तुम्हाला कल्पना आहे की त्यावेळेला सुद्धा हे ऑस्कर फर्नांडिस, शीला दीक्षित, माधवराव सिंधिया, हे मुकुल वासनिक आता आहेत तिथे, कलमडे याची, हे खोडकेंना विचारा तुम्ही, आणि पायलट वगैरे सगळे, तुम्ही इकडे या, तुम्ही पवारसाहेबांवर जाऊ नका, तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून घोषित करतो आत्ताच. पण मी म्हटलं मला पवारसाहेबांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी, ज्याच्यासाठी मी शिवसेना सोडली जीवतळ हातावर घेऊन, ते काम पवारसाहेबांनी केलं. मी पवारसाहेबांना नाही सोडणार. आणि मी पवारसाहेबांवर राहिलो. आणि मग इंडिया शायनिंग होतं त्यावेळेला, प्रमोद महाजन वगैरे सगळे. त्यांना म्हटलं की आता आपली हे पण येईल, काय म्हणतात, दिल्लीमध्ये आपलं सरकार, आणि इथे पण आपण परत रिपीट होऊ. 6 महिने अगोदर ते निवडणूक आली, ती निवडणूक आली. त्यावेळेला मनोहरशी जाऊन राणे मुख्यमंत्री होते. इंडिया शायनिंग नंतर झाली, ही आधीची निवडणूक तुमची. राणेंची वेळची 99ची निवडणूक. काय 99ची निवडणूक तुम्ही म्हणताय ती. इंडिया शायनिंग 2004ची. हो हो, राणे मुख्यमंत्री होते ना. राणे मुख्यमंत्री मी काय सांगतो. आणि त्याच्या अगोदर मनोहर जोशी होते ना मुख्यमंत्री. हो, तेच तर मी म्हणतो. असंच विसरायला होतो कधी कधी मला, पण मी आठवतो बरोबर, मला माहिती आहे. आणि मग त्यावेळेला 6 महिन्या अगोदर निवडणूक झाल्यामुळे आम्हाला जिल्हा बॉडीसुद्धा निर्माण करायला वेळ मिळाला नाही. पवारसाहेबांनी आणि आम्हाला ATNवर सगळ्या बैठका व्हायच्या. ते आपल्या ATNवर माझ्याच म्हणजे सरकारी त्या बंगल्यावर काय सगळं 1000 लोकांचं ॲफिडेविट, अमकं तमकं, झेंडा कसा बनवला पाहिजे, ते तुमचं सिम्बॉल काय पाहिजे, हे सगळं. शिवाजी पार्कची जाहीर सभा, त्याच्या अगोदर षण्मुखानंद हॉलमधले जे आहे हे पार्टीची जी काही ती मिटिंग वगैरे सगळं, हे सगळं केलं ना एक हाती आपण. आणि पण आपले लोक त्यावेळेला मग जिल्हाध्यक्षसुद्धा निवडले नव्हते. त्यावेळेला पवारसाहेब एकटे एका हेलिकॉप्टरात, मी एका 2 हेलिकॉप्टर फिरत होते. आणि आम्ही जीवाचं रान केलं. 7-8 लोक जे आमदार काँग्रेसपेक्षा कमी पडले, बरोबर. आणि मग त्रिशंकू झालं ना, शिवसेना, BJP, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, कुणालाही बहुमत नव्हतं. आणि मला आठवतं ह्या तुमच्या मंत्रालयासमोरच प्रेस कॉन्फरन्स सगळ्यांना बोलवलं. राजदीपने प्रश्न विचारला, काय सांगा आता काय होणार ते सांगा, बताई आता काय. तर मी त्यावेळेला सांगितलं, मनोजशी पण होते उभे, मी सांगितलं
आपला सुशीलकुमार शिंदे ना उत्तम होते बरोबर, हे आप बडे भाई हो गए मैं छोटा, ठीक आहे ना, चलिए जाऊन आपण ताबडतोब गव्हर्नरकडे जाऊ, नाही तर हे लोक परत जाऊन बसतील. कारण आम्ही दुभंगल्यानंतर पण भुजबळ साहेब एक विचारतो, कारण मला काय तेव्हा काय जुन्या पद्धतीत तेव्हाही असा प्रस्ताव होता की भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र यावं, असा तेव्हाही प्रस्ताव होता. असं चर्चा काहीतरी चालली होती, मला माझ्यासमोर नाही, पण माझा बाफणा साहेब त्यावेळेला मदन बाफणा आले आणि त्यावेळेला मी अक्षरशः म्हणजे माझ्या डोळ्यातून गळगळा पाणी, कारण म्हटलं शिवसेनेच्या विरुद्ध आपण एवढं जोरात लढल्यानंतर आणि जनादेश आम्ही एकमेकाच्या विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी लढल्यानंतर सुद्धा ते सरकार निवडून येत नाही, म्हणजे जनादेश कोणाच्या बाजूने आणि आपण काय करतो. मी म्हटलं ठीक आहे मी त्यावेळी तुम्ही जा, मी काही मंत्रिमंडळात येणार नाही. अर्थात बापणा साहेबांच्या जवळच होते, साहेबांना ते कळलं, मग काय झालं. पण पण म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तुम्ही तेव्हा विरोध केला नसता तर तेव्हाच भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले असते. असं नसतं झालं तर तसं झालं नसतं. 99 पण झालं ना. याला मी उत्तर नाही देणार. जे झालं ते तुम्हाला मी सांगतो. काय झालं असतं काय नाही ते मला नाही माहिती, पण जे झालं ते असंच झालं की मग आम्ही म्हटलं चला एकत्र बसूया. आणि मग विलासराव त्यावेळेला परत निवडून आले होते, जे बाहेर पडलं म्हणजे बाजूला निलंबितही केलं 5 वर्ष, ते पुन्हा निवडून आले. त्यांना काँग्रेसने मुख्यमंत्री केलं आणि मी उपमुख्यमंत्री. म्हणजे पवारसाहेबांनी जे चांगलं आहे, मला सांगायचा उद्देश मी शेवटला सांग, जे काही ज्येष्ठ आहे चांगलं आहे ते मलाच दिलं. त्याच्यानंतर सुद्धा होम मिनिस्टर मी झालो. हे सगळं झाल्यानंतर परत तेलगीचे माझे खोटे आरोप झाले. काय मी राजीनामा दिला, एका 15 मिनिटात राजीनामा दिला आणि दूर झालो. बरोबर. आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात तेलगीची केस चालली. CIDने आपलं CBIने आमची इन्क्वायरी केली, मला सुद्धा बोलवलं सगळ्यांवर, आणि आम्हाला क्लीन चिट दिली. हजारो पानाचं जे आहे तेलगीचं जे आहे चार्जशीट, भुजबळ नाव कुठे नाहीच. पण मी राजीनामा दिला होता, उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. होम मिनिस्टर आणि पर्यटन खातं माझ्याकडं होतं. काय आणि एकदम चढता आलेख होता माझा. पण अडचण झाली. पण जेव्हा परत क्लिअर झालं सगळं, पवारसाहेबांनी 2004ला परत PWD मंत्री केला. परत PW मंत्री झालं. जेव्हा कसाबचा हल्ला झाला ते हे गेले RR पाटील, त्याला परत उपमुख्यमंत्री झालो. पुन्हा निवडणूक झाली, पुन्हा उपमुख्यमंत्री झालो. अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले. पण अशोक चव्हाण जेव्हा आदर्श बिल्डिंगवरून खाली पडले त्याच्यावर मलाही धक्का लागला, मी पण खाली पडलो. काय आणि मी पण राजीनामा दिला. हा माझा इतिहास सांगण्याचा उद्देश काय, तर ज्या वेळा एवढंच नाही, शेवटला 2019ला त्या सगळ्या प्रकरणामध्ये 2 लोकांना शपथा दिला शिवाजी पार्कला. त्याच्यामध्ये पवारसाहेबांनी छगन भुजबळला शपथ दिली. बरोबर. सांगण्याचा उद्देश काय की बाळासाहेबांनी सुद्धा आणि शरद पवारांनी सुद्धा कधीही जे काही चांगलं देण्याचा असेल ते मला देण्याचा प्रयत्न केला, पार पाडला. पण मग आणि अरे पुढे मला सांगायचं एवढं सांगितलं याच्यासाठी. आणि म्हणून मला जे मागच्या डिसेंबरमध्ये ज्या वेळेला काय मी मंत्रिमंडळात समावेश झाला नाही, त्यावेळेला मला दुःख आणि खंत वाटली ती ही की त्या लोकांनी सुद्धा माझा कधी अशा रीतीने बाहेर ठेवलं नाही मला. आणि हे राष्ट्रवादीचं घर बांधण्यामध्ये पवारसाहेबांच्या बरोबर मी सुद्धा तिथे. आणि हे सगळं आम्ही उभं केल्यानंतर त्या घरातून मला अशी वागणूक मिळाली. काय त्यामुळे कुणाला वाईट वाटणार नाही. तुम्हालाही वाईट वाटेल ना हो, तसं मलाही वाईट वाटलं. पण ठीक आहे, या जे झालं ते झालं, गंगेला मिळालं. काय पुन्हा जे आहे हम देर से आहे दुरुस्त आहे.